ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। वाहतूक कोंडी आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवरती हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय। लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत। सुरुवातीला 3 मार्गांवरती या डबल डेकर बसेस ज्या आहेत त्या धावणार आहेत। त्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी देखील वाढते। तुम्ही मागे बस पाहताय, ही TMT ची बस आहे, म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतलं जे TMT आहे त्यांची ही बस आहे। आणि TMT प्रशासनानं आता वाहतूक कोंडीवर पर्याय आणि अधिकाधिक लोकांना एकत्र प्रवास करता येईल यासाठी निर्णय घेतलाय, तो म्हणजे डबल डेकर बस सुरू करण्याचा। आणि या डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच लोकांना केवळ अधिकाधिक लोक एकत्र प्रवास करतील हाच निर्णय नाही, तर लोकांना अधिक सुलभ प्रवास व्हावा यासाठी सगळ्या AC डबल डेकर बसेस आता असणार आहेत। त्याचबरोबर CNG आणि इलेक्ट्रिक बस असतील, जेणेकरून प्रदूषण विरहित देखील प्रवास होईल। ठाणे महानगरपालिकेचा हा निर्णय आहे। पहिल्या तीन हात नाका ते घोडबंदर गायमुख हा पहिला मार्ग, दुसरा मार्ग शिळफाटा दत्त मंदिर ते डोंबिवली आणि तिसरा मार्ग आहे पारसिक नगर मुंब्रा वळण रस्ता ते कळवा शिवाजीनगर हा मार्ग। हे 3 मार्ग सुरुवातीला सुरू केले जाणार आहेत प्रायोगिक तत्वावर। त्यानंतर पूर्ण शहरभरामध्ये ह्या सगळ्या सेवा सुरू होतील। आता लवकरात लवकर या बसेस ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत दाखल होतील हीच प्रतीक्षा सगळ्या ठाणेकरांना आहे। कॅमेरा पर्सन मिलिंदसह सुमित सावंत, TV9 मराठी, ठाणे।